काम करावं लागेल आणि स्वप्नील भोईर देखील वेळेला रंग बदलू शकतात, ज्या पद्धतीचे प्लेयर्स ते देखील आहेत. या वेळेला आपण पाहतोय फलंदाज अनिकेत बॅक टू द डग आउट. एक व्ह्यू आहे ज्या अनुषंगाने हे मैदान आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा बॉल पहिल्याच बॉल वरती मोठ्या फटक्याचा स्वीकार केला आणि येता पावली असेल नवीन फलंदाज जिया आपल्याला पाहायला मिळतात. जितेश यावेळेला मात्र आपण पाहू शकाल चेंडू बऱ्याच काळ हवेत आणि इथे मात्र हॅट्रिक पूर्ण करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय राज. काय जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. गॉन संख्या फलकावरती 17. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. यावेळेला आपण पाहतोय 4 चेंडू आणि 4 विकेट. काय सामना रंगलाय. जबरदस्त गोलंदाजी. सहाय्य 1000 रुपये. धन्यवाद. यावेळेला जर आपण पाहिलं गोलंदाज तयार. पुन्हा एकदा प्रणयच्या बॅट मधनं हा देखील फटका आहे, परंतु तिथे आपण पाहतोय जो षटकार आला त्याला पुन्हा एकदा गोलंदाज राज तरे. जबरदस्त गोलंदाजी. मागच्या मॅच मध्ये राजचं राज आपल्याला बघायला मिळालं. पुढचा बॉल यावेळेला कोलातला बॉल होता, त्याला फुलर लेंथ मध्ये कन्वर्ट केला आणि शैलेश निवळ ह्यांच्या देखील खेळीला पूर्ण विराम आला. त्रिशिका 11 मंगलमूर्ती. सफाळे प्रीमियर लीग येते लवकरच सर्वांच्या भेटीला. ऑन साइडला खेळला गेलाय. हा झेल खूप महत्वपूर्ण असेल आणि इथून आपण पाहताय कोणती चूक करणार नाहीये. गुड कॅच. फलंदाज बाद होताना ऍब्सोल्यूट व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. त्याचप्रमाणे रोहिदाजी पाटील टायगर यांना सुद्धा मी विनंती करेन आपण या वेळेला रवींद्र यांची बॅटची एज अँड टेकन. जितेशला आपण पाहतायत राईट हँड ओव्हर द स्टंप्स. चेंडू मात्र गली थर्डमॅन मधून ट्रॅव्हल होत असताना शेखरजी. पुढचा बॉल ऑन साइडला स्लॉग मध्ये चेंडू होता आणि स्लॉग स्वीपच्या माध्यमातून मनीष भोईरच्या डोक्यावरनं चेंडू चाललाय. धावा येत नव्हत्या आणि त्या अनुषंगाने मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा फटका त्याच पद्धतीचा. कॉपी अँड पेस्ट. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली या षटकामध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. चेंडू नाही थांबणार. चेंडू चाललाय समोरच्या दिशेनं. चौकाला दोन्ही संघ सज्ज झालेत. अप्रतिम आल्या काय कॉन्फिडन्स. रोहन पवारला बीट करत क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला. यस. तदनंतर अत्यंत महत्वाचा किताब ज्याने मात्र उत्कृष्ट खेळ दाखवला आणि मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर कोण असेल. ती ट्रॉफी जी आपण पाहिली ती ब्रदर स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आली. मालिकावीरचं चषक आपल्याला पाहायला मिळतं आणि मालिकावीर कोण असेल पुन्हा एकदा ज्यांच्या नावावरती विकेट्स राहिल्या 10 आणि धावा आल्या 45. अर्थात राज तरे ठरतोय मॅन ऑफ द सिरीज. सायकल वरती स्वार होणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. एकदा त्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ब्रदर स्पोर्ट्स कडून मात्र ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते आणि राज तरे. मी विकी देशमुख सरांना विनंती करीन की सर आपण या आणि तुमच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द सिरीज राज तरे 45 धावांची जबरदस्त खेळी आणि 10 विकेट. ओमकार बॉयज एडवन मॅन ऑफ द सिरीज ची ट्रॉफी आणि मात्र आपण पाहतोय ही सायकल. बंडू म्हात्रे सर आणि जगन्नाथ किणी सर आपल्याला पाहायला मिळतात. सर या आणि ही मात्र सायकल आपल्याला पाहायला मिळतं. एकदा जोरदार टाळ्या. ओमकार बॉयज एडवन सायकल वरती स्वार. विकी सर देखील तिथे असतील आणि ही आपण सायकल आणि ट्रॉफी इथे कलेक्ट करत असताना राज तरे. येस येस. सायकल ने ते एक ग्राउंडला राऊंड मारतील. राज तरे ह्याचं मनोगत आपण इथून एक शॉर्ट अँड स्वीट मध्ये हे मनोगत घेणार आहोत, ज्यानं अतिशय सुंदर मात्र खेळ दाखवला आणि निश्चित स्वरूपात आपण त्याच्याकडे सुंदर खेळ राहिला. राज तरेचा 45 धावा. तदनंतर आपण पाहतोय 10 विकेट्स. राज अगदी 2 मिनिटांसाठी जॉईन व्हायचंय. अतिशय छान खेळ राहिला. ही स्पर्धा देखील तेवढीच महत्वाची राहिली आणि तुझा खेळ देखील अतिशय महत्वाचा राहिला. एकंदरीत गावाच्या संघासाठी खेळत असताना एक लखपती स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज हा तुमच्या आयुष्यातील कितवा पुरस्कार आहे मॅन ऑफ द सिरीजचा. आणि पहिलाच पुरस्कार विथ सायकल. क्या बात आहे. एकदा याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. एकंदरीत आपण पाहू शकाल राज तरे
काय म्हणाल? मॅन ऑफ द सिरीज आपण झालात. ओमकार बॉईज एडवन. आज एडवन मध्ये चर्चा फक्त एकाच नावाची, राज तरे. काय फिलिंग्स आहेत, कसं वाटतंय? खूप बरं वाटतंय, पहिलीच मॅन ऑफ द सिरीज घेतला इथे. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ही मॅन ऑफ द सिरीज कोणाला डेडिकेट कराल? मलाच करेल. निश्चित स्वरूपात मलाच करेल. वा क्या बात आहे. एकंदरीत सायकल वरती तुम्ही स्वार झालात. आज प्रत्येकाच्या व्हॉट्सअप स्टेटसला एडवन मध्ये फटाक्यांची आतिषबाजी होईल ज्यावेळेला तुम्ही सायकल घेऊन जाल. गावाच्या आणि टीमचा सपोर्ट तुम्हाला कसा राहिला? टीम आपले रोहन दादा खूप सपोर्ट करतो आम्हाला. या शॉर्ट अँड स्वीट मध्ये अगदी मायक्रोफोन वरती बोलायला लाजतात, हरकत नाही. चांगला खेळ राहिला. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. टेनिस क्रिकेट मध्ये तुमचं येणाऱ्या काळात चर्चा राहील, नो डाऊट.